यानंतर आपण आता जवळजवळ तासभर मंत्रमुग्ध होऊन ज्यांचं ऐकलेलं आहे त्या संध्याताईंचा सत्कार आता होणार आहे. पुण्याहून त्या आवर्जून आपल्यासाठी आलेल्या आहेत. त्यांना माहेरी आल्याचा आनंद नक्कीच आहे. आपल्याकडे आल्याचा सुद्धा आनंद होऊ दे असं, आणि त्यांचा सत्कार प्रज्ञाताईंनी करावा अशी त्या विनंती करते. सत्कार होतो आहे. धन्यवाद प्रज्ञाताई. आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेल्या प्रज्ञाताईंनी आपलं मनोबत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. या व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय फेटे मॅडम, स्वातीताई खाडे मॅडम, शिराळकर मॅडम आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या ज्येष्ठ माता भगिनी आणि माझे सर्व ज्येष्ठ बंधू, सर्वांना माझा नमस्कार. आणि सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी मला आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खरंच मनापासून आभारी आहे. Because today I am present here not only as the chief guest of this function, but as a proud daughter who is growing in front of you with your blessings and love. आज मी या ठिकाणी फक्त प्रमुख पाहुणे म्हणून आलेली नाही आहे, तर तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे स्वतःची प्रगती करणारी एक स्वाभिमानी महिला म्हणून मी आज तुमच्यासमोर उभी आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. आपण सर्वजणी महिला हा दिवस एकमेकींना शुभेच्छा देऊन साजरा करतो, पण आजचा हा दिवस फक्त एकमेकींना शुभेच्छा देण्याचा दिवस नाही आहे, तर आज आपल्याला समाजामध्ये जी काही स्त्रियांची सुधारलेली स्थिती पाहायला मिळते तर त्या स्थितीमागे कित्येक महिलांचा संघर्ष आहे, कित्येक महिलांचा त्याच्यामागे त्याग आहे. तर त्या संघर्षाची आठवण करून देणारा आजचा दिवस आहे, त्यांच्या त्यागाची आठवण करून देणारा हा दिवस आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आज मी नेहमी म्हणते की प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी इनबॉर्न टॅलेंट असतं, तर त्या आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ती आपल्यातील ताकद ओळखून, आपल्यामधील शक्ती ओळखून आज आपण सर्वांनी स्त्री शक्तीचा जागर करण्याचा दिवस आहे. आज माझ्यासारख्या कित्येक महिलांना विविध क्षेत्रामध्ये संधी मिळताना आपल्याला दिसत आहेत, त्यांची प्रगती होताना दिसते. त्याचप्रमाणे ते आजकाल कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत. तर हे सर्व होण्याचं कारण म्हणजे त्याच्यामागे तुम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांचं खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं. कारण की पूर्वीच्या काळी फारशा संधी नव्हत्या, पण तुमच्यामध्ये धैर्य खूप मोठं होतं. फारशा सुविधा नव्हत्या, पण समाधान फार होतं. आणि आर्थिक तशी बघायला गेली तर फारशी साधनं नव्हती, पण तुमच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी होती, की तुमच्यामध्ये जिद्द होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबावरती तुमचं अपार प्रेम होतं. कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याची तुमच्यामध्ये ताकद होती. आजपर्यंत आयुष्य जगत असताना तुम्ही बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडलात, घर सांभाळलं, मुलांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांना घडवलं, चांगले संस्कार दिलेत, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलं. आणि त्यामुळे आजची आपल्याला ही पिढी आमच्यासारखी तुम्हाला घडताना पाहायला मिळते. पण हे सगळं करत असताना तुम्ही कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार शूरवीरासारख्या वागणार आहे. आणि मुख्य म्हणजे काय आहे की इथं जरी ज्येष्ठ नागरिक असला, जरी सगळेजण ज्येष्ठ नागरिक असले तरी सगळे मनोयुवा आहेत. त्यामुळे तुम्ही सांगितलेलं सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि नक्कीच त्या सगळ्याजणी आता ते कार्यरत आहेत. आता यानंतर स्वातीताईंना आपले मनोबल व्यक्त करायची विनंती करते. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण उपस्थित असणारे सर्वजण, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज पुन्हा एकदा इथे येऊन खूप मस्त वाटतंय, कारण इलेक्शनच्या टायमाला मी आलेले आणि काकांनी माझ्याकडे एक रिक्वेस्ट केलेली की आमचं वॉशरूम तेवढं नीट करून द्या. आणि आज आल्याला काकांनी मला ते दाखवले की बाबा तुमच्या माध्यमातून, ताईंच्या माध्यमातून ते वॉशरूमचं
काम तेवढं झालं. त्यामुळे काकांना खूप खूप धन्यवाद की आजच्या दिवशी मला ही चांगली बातमी दिली की आपल्या ह्या वृद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचं वॉशरूम झालेलं आहे. मी आज पप्पांना ही न्यूज दिली आणि मी स्वतः पण बघितलं. असं म्हणतात की देवाला सगळीकडे जाता येत नाही म्हणून देवाने आईला बनवलं आणि आई कितीही मोठी झाली तरी तिला तिचं बाळ हे कायमच लहान वाटतं. अशा या प्रसंगी आज महिला दिनाच्या प्रसंगी मला तुम्हा मातांमध्ये येऊन महिला दिन साजरा करता आला त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि काकांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला आज म्हणजे ह्या सोहळ्याला इथं बोलवलं. कारण हा आतापर्यंत माझा पहिला आहे. मला खूप छान वाटतं इथे येऊन. मी एवढंच बोलते मी थांबतो. धन्यवाद. खूप छान. आणि तुम्ही आल्याबद्दल परत एकदा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आता आपण आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण आपल्या महिला सत्काराकडे आता आपण सुरू करत आहोत. आणि आजचा आपला ज्येष्ठ नागरिक संघाचा हा जो महिला सत्कार आहे ते आजच्या या सत्कार मूर्ती खरं तर आपल्या घरामधल्याच आहेत. कारण आणि त्या आपल्या परिचयाच्या आहेत. त्यांचा त्या एखाद दिवस जरी आपल्या घरी आले नाही चुकून मागून तर आपल्यासमोर कायम मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि त्या घरी आल्या की आपल्याला लगेच खुशी होतं. हे तुमच्या लक्षातच आलं असेल की त्या म्हणजे आपला उजवा हातच आहे. आणि जेव्हा ज्येष्ठ नागरिक संघाला त्या आता माहिती आहे की आज महिला सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत, त्यांचं काम दमदार आहे आणि ज्या मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचा आपण पेपरमध्ये फोटो बघतो, टी व्हीवरती दूरदर्शनमध्ये त्यांचे सत्कार बघतो. पण ज्येष्ठ नागरिक संघ अशा काही महिलांना निवडतात की त्यांना खरोखरच त्या म्हणजे पडद्याच्या मागं काम करत असतात. पण आज त्यांना मुद्दामून बोलवून त्यांचा इथं सत्कार करण्यात येणार आहे. आणि आपल्या घराच्या स्वच्छतेचं मुख्य म्हणजे आपली जी खरकटी भांडी आहे ती स्वच्छ करून द्यायचं आणि त्यामुळं आपलं आरोग्यही चांगलं राहतं. आणि हे जे सगळं करतात त्या आपल्या भगिनी आहेत, त्यांचा सत्कार आज आपण करणार आहोत. आणि ज्येष्ठ नागरिक संघानं आज त्यांना मुद्दामून बोलवून घेतलं आहे आणि त्यांचा सत्कार करण्याचा ठरवलेला आहे. तर आता आज आपण त्यांचा आता सत्कार करूया. पहिल्यांदा मी बोलावते वंदना गवळीकर यांना. वंदना ते कृपया तुम्ही यावं. आपण सगळेजण खूप टाळ्या वाजवून त्यांचा आपण सत्कार बघूया. त्यांचा सत्कार करताय प्रज्ञाताई आवटी. खरोखर आज ज्येष्ठ नागरिक संघानं तेवढं मोठं कार्य केलेलं आहे की त्यांना नारळ, गुलाबाचं फूल आणि त्यांना साडी देऊन त्यांचा सत्कार होतो आहे. आणि त्यांच्या या आनंदामध्ये आपण सगळेजण सामील आहोत. खूप खूप धन्यवाद प्रज्ञाताई. दुसऱ्या आहेत त्या शांता स्वामी. त्या येऊ शकल्या नाही पण त्यांचा सत्कार वंदनाताई स्वीकारत आहेत. त्यांचाही सत्कार प्रज्ञाताईंनी करावा. आणि आपल्या मैत्रिणीचा सत्कार स्वीकारताना सुद्धा त्यांना नक्कीच आनंद होत असेल. आपण पुन्हा एकदा जरा जोरात टाळ्या वाजवूया ना. मुद्दामून आलेले आहेत आणि आपल्यासाठी त्या खूप खूप काम करत असतात. पुढच्या सत्कार मूर्ती आहे उज्ज्वलाताई कोरे. उज्ज्वलाताईंचा सत्कार स्वातीताईंनी करावा अशी त्यांना विनंती
करते. या सगळ्या जणी खूप कठीण प्रसंगामधून येत असतात आणि त्यांना काहींना शिक्षण मिळालेलं असतं, शिक्षणापासून वंचित असतात, पण आपल्या घराचं आपला संसार चालवण्याची त्यांच्यावरची मोठी जबाबदारी असते. पैसे कमी असले तरी आनंदी वृत्तीनं ते काम करतात त्या आणि आपल्या घराशी सुद्धा त्या निगडीत राहतात. त्यामुळं त्यांचा सत्कार करताना ज्येष्ठ नागरिकला खूप आनंद होतो आहे. नागरिकांनी मला इथं बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि मला सगळ्यांची ओळख झाली. हे माझे बंधू भगिनीच आहेत. नमस्कार. मला खूप छान उजळ जाते. आता पुढचा सत्कार आहे पार्वतीताई येडणारे. संध्याताईंना विनंती की त्यांनी पार्वतीताईंना सन्मानित करावं. सतत कष्ट करून ह्या आपला संसार चालवतात. त्या आपल्या भगिनींच्या सहवास राहतात आणि लहानपणापासून कमी शिकायला मिळालेलं असलं तरी आपल्या पायावर उभं राहून आपल्या मुलांना मोठं करण्याचं त्यांचं स्वप्न असतं. त्यात ते स्वप्न त्यांचं परिपूर्ण होऊ दे, त्यांच्या भावंडांचं किंवा त्यांच्या जवळ कोण असेल त्यांचं, यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि खूप खूप टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करूया. मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं. आता पुढचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे.